मराठी सिनेविश्वातील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण. त्या आता एका मोठ्या संकटात सापडल्या आहेत. आता उतारवयात या दिग्गज अभिनेत्रीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारकडे अनेक विनंत्या करूनही त्यांना न्याय मिळत नाहीये. आता कंटाळून त्यांनी सरकारकडून मिळालेला सन्मान चिन्ह पुरस्कार परत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्या म्हणतात, मी ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री उषा चव्हाण अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे. माझ्या मालकीची एक मालमत्ता असून माझा मुलगा श्री हृदयनाथ कडू देशमुख ह्याचा त्यावर कायदेशीर अधिकार आहे. असे असताना देखील पुणे महानगरपालिका अचानकपणे ही मालमत्ता गंगा गोयल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही करत आहे. ही बाब अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांबाबत भय निर्माण करणारी आहे. मी वारंवार संबंधित अधिकारी, माननीय पंतप्रधान कार्यालय, माननीय मुख्यमंत्री, नगर विकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने दिली. मात्र वारंवार माझे म्हणणे दुर्लक्षित करण्यात आले. जर नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केले तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचे हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. एका वयोवृद्ध स्त्री कलाकाराला स्वतःच्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल तर सामान्य मराठी कुटुंबाची परिस्थिती किती भयानक असेल ह्याचा विचारही करवत नाही. आज मला अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण होईल का याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास विभागाशी संबंधित वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून देण्यात आला आहे. अजूनही न्याय मिळाला नाही तर मला कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने मोठा लढा उभारावा लागेल. आज जर आवाज उठला नाही तर उद्या अनेक सामान्य कुटुंबांनाही अशा संघर्षांना सामोरं जावे लागू शकते. महाराष्ट्र शासनाने 1970 पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफी आणि सन्मान दिले. मात्र जर न्यायालयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील तर अशा सन्मानाचे माझ्यासाठी काही मूल्य उरत नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनाने मला दिलेले पुरस्कार, मानचिन्हे, ट्रॉफीज आणि प्रमाणपत्रे शासनाकडे परत करण्याचा गंभीर निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास ती स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन. अशा शब्दात दिग्गज अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उषा चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीला स्वतःच्या हक्कासाठी अशी वेदनादायी लढाई लढावी लागत असेल तर ही गंभीर बाब आहे. आयुष्यभर महाराष्ट्राच्या संस्कृतीची सेवा करणाऱ्या कलाकाराच्या भावना शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आता या लढ्याला न्याय मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.